नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशभ्रतार पुन्हा तुम्हा सर्वांचे एकदा स्वागत करतो सुगर स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण महाजिनको टेक्निशियन थीम टार्गेट 75/75 ची सिरीज घेऊन चाललेलो आहोत आणि त्यामध्ये आपण रेशो आणि प्रोपोर्शन हा टॉपिक घेऊन चाललेलो आहोत आणि हा रेशो आणि प्रोपोर्शनचा आपला 5वा पार्ट आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सेशनची सुरुवात एक जोरदार मोटिवेशन पासून करूया। किसी ने बड़े कमाल की बात कही है कि इस दुनिया में प्रतीक्षा करना सीखिए, तो किसी के दिल बदलेंगे तो किसी के दिन बदलेंगे। विद्यार्थी मित्रांनो, ही ओळ जीवनाच्या सत्यता आणि संयमावर प्रकाश टाकतात। याचा अर्थ असा आहे की धीर धरा आणि वाट पहा, कारण वेळेनुसार सर्व काही बदलते। मी तुम्हाला जे मोटिवेशन सांगितलं त्यातल्या पहिल्या लाईनीचा अर्थ असा आहे की किसी के दिल बदलेंगे, म्हणजे काही लोकांचे हृदय बदलतील, म्हणजे त्याची विचारसरणी, त्यांचा भावना, वागणूक बदलू शकते। कधी कधी लोक आपल्याबद्दल चुकीचा विचार करतात किंवा आपल्याशी कठोर वागतात, पण वेळेनुसार त्यांचे मन बदलू शकते। म्हणूनच संयम बाळगणे गरजेचे आहे। दुसऱ्या लाईनचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, किसी के दिन बदलेंगे, म्हणजे काही लोकांचे दिवस बदलतील, म्हणजे त्यांचे कठीण दिवस संपून चांगले दिवस येतील। जीवनात संघर्ष, अडचणी आणि अपयश येत असते, पण धीर आणि प्रयत्न केल्यास परिस्थिती नक्कीच बदलते विद्यार्थी मित्रांनो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपला हा सेशन, आपण या सुंदर सेशनची सुरुवात करणार आहोत, कारण आपल्याला शिकायचं खूप काही आहे आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट आपण आपल्या स्लाइडवर जाऊया आणि रेशो आणि प्रोपोर्शन हा टॉपिक कंटिन्यू करूया। आज आपण इथे वर्डिंग प्रॉब्लेम घेणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, या ओके। चला तर विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या इकडे। पहिला क्वेश्चन आपण बघणार आहोत। ओके, तर जर 600 ही रक्कम रमेश, सुरेश आणि महेश यांच्यात 1:2:3 या प्रमाणात विभागली गेली असेल तर रमेशचा वाटा काय? ओके, तर आपल्याला रमेशचा वाटा काय तिथे फाइंड आउट करायचं आहे। चला स्क्रीनवर लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, आपण स्क्रीनवर बघूया। बघा, आता तो काय म्हणून राहिला, 600 रुपये। रुपये किती आहे? रुपये आहे 600 रुपये। ओके, म्हणजे टोटल मध्ये काय आहे? टोटल रुपये किती आहे? टोटल रुपये 600 रुपये आहे। ओके, आणि त्याला कोणत्या रेशो मध्ये विभागले गेलेले आहे तिकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो। रमेश, महेश आणि सुरेश। रमेश, सुरेश आणि महेश आहे। ओके, रमेश, सुरेश आणि महेश। ओके, आणि यांचा रेशो आहे 1:2:3। तर रमेशचा वाटा किती? आपल्याला रमेशचा वाटा करायचा आहे, तर रमेशच्या वाटा किती, म्हणजे रमेशच्या वाट्यात किती रुपये येऊन राहिले, म्हणजे रमेशला किती रुपये मिळून राहिले आपल्याला फाइंड आउट करायचे। तर अशा प्रॉब्लेम मध्ये काय करायचं विद्यार्थ्यांनो, टोटल मध्ये किती रुपये दिलेले आहे? 600 रुपये। टोटल मध्ये किती दिलेले आहे? 600। तर मग रेशोची पण ऍडिशन होणार, पण ते कशामध्ये होणार? टोटल मध्ये होणार। जर हे ऍक्च्युअल रुपये मध्ये आहे, ओके, तर रेशो मध्ये पण या रेशोची ऍडिशन होणार। इथे काय येणार? 1+2+3 किती होणार? 6। तर हे किती टाइम झाले? हे 100 टाइम झाले, 100 गुणा झाले। किती गुणा झाले? 100 गुणा झाले। ओके, आता जर याला भाग दिला तर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचे विद्यार्थ्यांनो? रमेशचा वाटा करायचा आहे। रमेश, तर रमेशचा रेशो किती आहे? रमेशचा रेशो 1 आहे विद्यार्थ्यांनो। तर आपण इथे काय करू? इंटू 100 करू, तर म्हणजे आपल्याला 100। तर रमेशचा वाटा किती मिळाला विद्यार्थ्यांना? आपल्याला 100 मिळाला। कळलं विद्यार्थ्यांनो? बघा किती सोपं होतं। काही नाही, टोटल रुपये आपल्याला दिलेले आहे। ह्या 3 व्यक्तीमध्ये हे रेशो मध्ये डिवाइड होऊन राहिलेले आहे। तर अशा प्रॉब्लेम मध्ये काय करायचं, आपल्याला टोटल मध्ये रुपये किती दिलेले आहे? 600 रुपये। तर टोटल अपॉन में टोटल करायचं, ठीक आहे, टोटल अपॉन में टोटल। हे जे 6 जे आपण लिहिले हे रेशोची ऍडिशन केली, ते खाली लिहिली, किती गुणा होऊन राहिले
ते 100 गुणा होऊन राहिले. ओके, 100 गुणा होऊन राहिले म्हणून, आणि विचारलं की आपल्याला रमेशचा वाटा विचारला, तर रमेशच्या 100 गुणे होऊन राहिले म्हणून इंटू 100 केलं तर आपल्याला उत्तर काय मिळालं, 100 रुपये. तर रमेशचा वाटा किती आला, 100 रुपये. कळलं विद्यार्थ्यांनो? अशाच प्रकारे जर आपल्याला सुरेशचा वाटा विचारला असता, तर सुरेशचा वाटा विचारला असता आपल्याला, सुरेशचा वाटा काय आहे, रेशो मध्ये किती आहे, 2 गुणीला 100 केले असते, म्हणजे सुरेशचा वाटा आपल्याला मिळाला असता 200 रुपये. ओके विद्यार्थ्यांनो, जर आपल्याला महेशचा वाटा विचारला असता तर महेशचा वाटा झाला असता विद्यार्थ्यांनो, रेशो मध्ये किती आहे, 3 गुणीला 100 म्हणजे 300. ओके, आणि रमेशचा तर आपण काढलेलाच आहे, रमेशचा किती, 1 गुणीला 100 म्हणजे किती, 100 रुपये. बघा, जर आपल्याला कॅल्क्युलेट करून बघायचं आहे की आपलं उत्तर बरोबर आले की नाही, याची ऍडिशन करून बघा. 200 प्लस 300 500 प्लस 100 600 रुपये. बघा, आपण अशा प्रकारे एका प्रॉब्लेम वरून 3-4 प्रॉब्लेम म्हणजे 4 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. आपल्याला फक्त रमेशचा वाटा काढायचा होता, आपण रमेशचा वाटा काढला, आणि रमेशच्या वाट्यावरून आपण सुरेशचा बी काढू शकलो आणि महेशचा पण काढू शकलो. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आता दुसरा क्वेश्चन बघा. दुसऱ्या क्वेश्चनवर काय म्हणून राहिले विद्यार्थ्यांनो, इकडे बघा की दुसऱ्या क्वेश्चन मध्ये म्हणून राहिले, जर सुरेशला 400 रुपये मिळाले असतील तर महेशला किती मिळेल. ओके, चल दुसऱ्या क्वेश्चन कडे लक्ष द्या. दुसऱ्या क्वेश्चन कडे लक्ष द्या. रेशो हाच आहे विद्यार्थ्यांनो. ओके, पण इथे काय म्हणून राहिले, जर सुरेशला 400 रुपये मिळाले, आता हा रमेश आहे, हा सुरेश आहे आणि हा महेश आहे, यांचा रेशो दिलेला आहे 1:2:3. आज दुसरा प्रॉब्लेम आहे, यात काय म्हणून राहिले, जर सुरेशला 400 रुपये मिळाले, हा सुरेश आहे, सुरेशला जर 400 रुपये मिळाले तर रेशो कोणा, व्हॅल्यू कोणा, ऍक्च्युअल मध्ये प्राइस कोणाची दिलेली आहे विद्यार्थ्यांनो, सुरेशची दिलेली आहे. तर सुरेशचा वाटा लिहिला 400. जर सुरेशला 400 मिळाले तर मग सुरेशच्याच रेशो त्याच्या खाली लिहू. सुरेशचा रेशो किती आहे, 2, म्हणजे सुरेश अपॉन में सुरेश. आपण काय केलं, सुरेश अपॉन में सुरेश, सुरेशची ऍक्च्युअल प्राइस आणि सुरेशची रेशो मध्ये प्राइस आपण काढली. तर हा किती टाइम्स आहे विद्यार्थ्यांनो, हा 2×4 म्हणजे 200 टाइम्स आहे. किती गुणा आहे हा, 200 गुणा आहे. आणि आपल्याला विचारलं काय, तर रमेशला किती मिळते, तर रमेशला किती मिळते, तर रमेशच्या रेशो किती आहे, 1 आहे, तर इंटू 100 इथे करू आपण, इंटू 200 इथे आपण करू, म्हणजे रमेशच्या रेशो मध्ये 1 आहे इंटू 200 म्हणजे रमेशचा हिस्सा किती आला, 200. कळले विद्यार्थ्यांनो? बघा, इथे सुरेशच्या ऍक्च्युअल मध्ये प्राइस दिली आहे 400 रुपये. ओके, इथे सुरेशची ऍक्च्युअल मध्ये प्राइस दिलेली आहे 400 रुपये, रेशो मध्ये आहे 2 म्हणून त्याच्या खाली घेतलं, तर किती टाइम झाला हा, 200 टाइम. 2×4 होते म्हणून 200 टाइम्स. आणि इथे आपल्याला काढायचं काय, रमेशचा वाटा किती आहे, म्हणजे रमेशचा रेशो किती आला, 1 इंटू 200, तर आपल्याला किती मिळाले, रमेशचा वाटा 200 रुपये. कळले विद्यार्थ्यांनो? एक वेळेस बघून घ्या विद्यार्थ्यांनो, कोणाला काही डाऊट्स आहे का? जर कोणाला काही डाऊट असेल तर कमेंट्स बॉक्स मध्ये लिहा, मी नंतर तुम्हाला रिप्लाय देणार. ठीक आहे, ओके. चला याच्यात तिसरा पार्ट बघू आपण. याच्यात तिसरा पार्ट काय म्हणतो, जर सुरेशला 400 रुपये मिळाले असतील तर महेशला रमेशपेक्षा किती रक्कम जास्त मिळाली. ओके, इथे काय म्हणून राहिलं, जर सुरेशला 400 रुपये मिळाले असतील तर महेशला रमेशपेक्षा किती रक्कम जास्त मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जास्त असो या कमी असो, नेहमी आपल्याला इथे दोघांचा डिफरन्सच घेणं पडेल, म्हणजे फरक घेणं पडेल. डिफरन्स म्हणजेच आपल्याला इथे दोघांचा फरकच काढणं पडेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. इथे जास्त असो या कमी असो, नेहमी डिफरन्स आपल्याला इथे फाइंड आउट करणं पडेल. चला तर विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, बोर्डवर लक्ष द्या तुम्ही सगळे. ओके, लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये काय म्हणून राहिले, तिसऱ्या प्रश्नामध्ये
जर सुरेशला 400 मिळाले, सुरेशला किती मिळाले 400, तर सुरेश अपॉन में सुरेश, हा सुरेशच्या ऍक्च्युअल रुपये घेतले आपण आणि सुरेशचा रेशो घेतला, हा किती गुणा होऊन राहिला 2 दुने 4 म्हणजे किती 200 गुणा होऊन राहिले. ओके, सुरेशचा रेशो घेतला किती गुणा होऊन राहिले 200 गुणा होऊन राहिले. ओके, तर आता काय म्हटलंय तर महेशला रमेश पेक्षा किती रक्कम जास्त मिळाली, तर हे आपल्याला रेशो मध्येच खेळायचे आहे विद्यार्थ्यांना. तर महेशला रमेश पेक्षा किती रक्कम जास्त मिळाली, तर महेश आणि रमेश यांचा डिफरन्स किती येऊन राहिला 2. ओके, कारण जास्त म्हटलं या कमी म्हटलं तरी आपल्याला इथे फक्त डिफरन्सच काढायचा, यांचा फरकच काढायचा, नेहमी यांचा फरक काढायचा. ओके, तर मला सांगा रमेशचा रेशो किती आहे 1, महेशचा रेशो किती आहे 3, ह्या दोघांचा डिफरन्स किती येत आहे 2. का बरं, हे म्हणून राहिले की महेशला रमेश पेक्षा किती रक्कम जास्त मिळणार, तर जास्त म्हणून जास्त मिळणार म्हणजे आपण ह्या दोघांचा काय घेतला डिफरन्स घेतला. तर मला सांगा ऍक्च्युअल मध्ये मल्टिप्लाय किती आहे 200 रुपये. ठीक आहे, म्हणजे 200 गुणा आला आपल्याला, ते 200 गुणा इंटू 2 करणं पडेल आपल्याला, 200 गुणा इंटू 2, तर आपल्याला आन्सर मिळणार 400 रुपये. कळलं का विद्यार्थ्यांना? बघा लक्ष द्या, नाही कळलं असेल तर एक वेळेस पुन्हा सांगतो मी तुम्हाला. रमेश, सुरेश आणि महेशचा रेशो दिलेला आहे. ओके, त्याच प्रकारे सुरेशला ऍक्च्युअल मध्ये 400 रुपये मिळतात असे म्हटलंय, म्हणून सुरेश अपॉन में म्हणजे सुरेशचा ऍक्च्युअल प्राइस घेतली आणि त्याच्या रेशोची प्राइस घेतली. हे किती गुणा होऊन राहिले विद्यार्थ्यांनो 200 गुणा होऊन राहिले. ओके, एवढं कळलं. इथे आपल्याला काय फाइंड आउट करायला म्हटलं आहे की महेशला रमेश पेक्षा किती रक्कम जास्त मिळाली, महेशला रमेश पेक्षा किती रक्कम जास्त मिळाली. तर आपण यांच्या रेशो घेतला, त्या रेशोचा डिफरन्स 3 मधून 1 गेला किती आला 2, आणि किती गुणिला येत आहे 200 गुणिला, 200 गुणिला 2 केलं म्हणजे 400 रक्कम महेशला रमेश पेक्षा जास्त मिळाली. याचं उत्तर किती आलं 400. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, जर कुठे पण जास्त या कमी म्हटलं ना तर नेहमी डिफरन्स काढायचा म्हणजे फरक काढायचा. ठीक आहे, त्या दोघांमधला जसा इथे आपण काढला 3 - 1 किती 2, तर नेहमी फरकवर लक्ष द्यायचं जर कमी या जास्त विचारलं तर. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, कळलं? चला अशाच प्रकारे पुन्हा समोरच्या स्लाइडवर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुन्हा एक क्वेश्चन आहे, जर रमेशला इथे म्हणून राहिले जर रमेशला महेश पेक्षा 800 रुपये जास्त मिळाले, आता बघ 800 रुपये जास्त मिळाले असतील तर एकूण सर्वांना किती रक्कम मिळाली, टोटल काढायचे आहे. ठीक आहे, एकूण सर्वांना किती रक्कम मिळाली ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. ओके, लक्ष द्या सगळ्यांनी विद्यार्थ्यांना. इथे काय म्हणतात रमेशला महेश पेक्षा 800 रुपये जास्त मिळाले. हा रमेश आहे आणि हा महेश आहे, यांचा रेशो रमेशचा रेशो 1 आहे, महेशचा रेशो 3 आहे. आणि इथे काय कमी जास्तची गोष्ट करून राहिले, तर रमेशला महेश पेक्षा 800 रुपये जास्त मिळाले म्हणजे हे ऍक्च्युअल मध्ये 800 रुपये रमेशला ठीक आहे, रमेशला महेश पेक्षा 800 रुपये जास्त मिळाले म्हणजेच काय मिळालं याचा आपल्याला डिफरन्स मिळाला. ह्या दोघांचा डिफरन्स दिलेला आहे, ह्या दोघांचा डिफरन्स किती आहे 800 आणि रेशो मध्ये डिफरन्स किती येणार 2. ते किती गुणा होऊन राहिले, हे 400 गुणा होऊन राहिले कारण 2 चौक 8 होते, किती गुणा होऊन राहिले 400 गुणा. ठीक आहे, तर आपल्याला समोर विचारलंय तर एकूण सर्वांना किती रक्कम मिळाली, ते 400 गुणा होऊन राहिले आणि टोटल ह्या सगळ्यांची ऍडिशन करायची रेशोची 1 + 2 + 3 म्हणजे 6 म्हणजे 6 चोक 24 रुपये म्हणजे सगळ्यांकडे किती 24 रुपये आहे. ठीक आहे, जर रमेशला महेश पेक्षा 800 रुपये जास्त मिळाले असतील, जर रमेशला महेश पेक्षा 800 रुपये जास्त मिळाले असतील म्हणजे कमी जास्तची गोष्ट करून राहिले म्हणून डायरेक्ट आपण दोघांचा डिफरन्स घेतला, डिफरन्स अपॉन में डिफरन्स किती गुणा होऊन राहिले 400 गुणा होऊन राहिले. आणि आपल्याला विचारलं काय एकूण सर्वांना किती रक्कम मिळाली, एकूण म्हटलं तर या रेशो मध्ये सगळ्यांची आपण ऍडिशन केली 3 + 2 + 1 6 400 गुणिला 6 24. कळले विद्यार्थ्यांनो? ओके, मजा येते ना आपल्या सेशन मध्ये, अशीच मजा येणार विद्यार्थ्यांना. बघा समोरचा प्रश्न बघा आणखी विद्यार्थ्यांनो.
समोर काय म्हणतो की जर रमेशला सुरेश आणि महेश पेक्षा 800 रुपये कमी मिळाले असतील तर सुरेशला रमेश पेक्षा किती रक्कम जास्त मिळाली. ओके, बघा लक्ष द्या विद्यार्थ्यांना, फोकस करा ह्या क्वेश्चन कडे, फोकस करा, कारण हेच क्वेश्चन आपल्याला ऍक्च्युअल प्रॉब्लेम मध्ये येणार आहे, म्हणून मी तुम्हाला याच्या बेसिक तुम्हाला थोडं समजून सांगत आहोत. ठीक आहे, लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, बोर्डकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आता इथे काय म्हणत आहे विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या. इथे म्हणत आहे की जर रमेशला महेश काय म्हणते लास्ट, जर रमेशला सुरेश आणि महेश पेक्षा 800 रुपये अधिक मिळाले, जर रमेशला सुरेश आणि महेश, जर रमेशला सुरेश आणि महेश पेक्षा 800 रुपये कमी मिळाले, 800 रुपये कमी मिळाले. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये 800 रुपये रमेशला सुरेश आणि महेश पेक्षा कमी मिळाले, तर रेशो मध्ये किती कमी मिळाले. आता रेशो मध्ये बघूया. रेशो मध्ये रमेशचा किती आहे, रेशोचा 1 पार्ट आहे, सुरेशचा किती आहे 2 आहे, आणि महेशच्या किती आहे 3 आहे. त्या दोघांची ऍडिशन काय झाली 5, आणि याची काय झाली 1, म्हणजे ह्या दोघांचं ऍडिशन झाली 5, याची 1. ह्या दोघांचा डिफरन्स घ्यायचा, कारण आपल्याला कमी किंवा जास्तची गोष्ट जिथे करतात ना तिथे आपल्याला डिफरन्स घेणं पडते. तर रेशो मध्ये ह्या दोघांचा डिफरन्स काय होणार 4 होणार. ठीक आहे, 5 - 1 या दोघांचा डिफरन्स घेतला. ओके, कळला. बघा काय म्हणून राहिला की रमेशला सुरेश आणि महेश पेक्षा 800 रुपये कमी मिळाले, म्हणजे दोघांचा डिफरन्स. आता बघा रमेशचा रेशो 1 आहे, सुरेशचा 2 आहे, महेशच्या रेशो मध्ये 3 आहे. 2 आणि 3 5 झाले. रमेशचा एक सिंगल हा एक रेशो मध्ये आहे, 5 मधून 1 काढला 4. ओके, तर ह्या रेशो मध्ये आपण मायनस केले. हा ऍक्च्युअल मध्ये आहे आणि ह्या रेशो मध्ये आहे. मला सांगा हे किती टाइम्स होऊन राहिले, किती गुणा होऊन राहिले, 200 गुणा होऊन राहिले. 4 दुने 8 होते, तर हे किती गुणा होऊन राहिले 200 गुणा. विचारलं काय आहे तर सुरेशला रमेश पेक्षा किती रक्कम जास्त मिळाली, तर सुरेशला रमेश पेक्षा, आता ह्या दोघांचा रेशोचा डिफरन्स घ्यायचा, कारण जास्त कमी जास्त म्हटलं तर रेशोचा डिफरन्स घ्यायचा. तर ठीक आहे, 200 गुणिला ह्या दोघांचा डिफरन्स, 2 मधून 1 गेले 1 राहिले. तर आपण म्हणू शकू याचा आन्सर हे झालं की सुरेशला रमेश पेक्षा किती रक्कम जास्त मिळाली, तर 200 रुपये जास्त मिळाली सुरेशला रमेश पेक्षा. ओके, कळलं विद्यार्थ्यांना. ठीक आहे, लक्ष द्या. तर विद्यार्थ्यांनो हे होतं बेसिक्स, आणि याच्यावरच आपल्याला आता जेवढे पण क्वेश्चन येणार आहे त्या क्वेश्चनला डील करायचं विद्यार्थ्यांना. आणि मी सगळ्या स्टार्टिंगला तर तुम्हाला रेशो मध्ये सबस्ट्रॅक्ट करणं, मल्टिप्लाय करणं हे सगळं शिकवलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला वर्डिंग प्रॉब्लेम मध्ये प्रत्येक क्वेश्चन अशा प्रकारे डील करायचं आहे. आता मी तुम्हाला बेसिक्स व्यवस्थित प्रमाणे समजून सांगितलं विद्यार्थ्यांनो, आणि मला असं वाटतं की तुम्हाला समजलं पण असेल. आता मेन प्रॉब्लेमवर येऊया. ठीक आहे, ओके चला. आणि प्रॉब्लेम थोडे फास्ट पण आपण घेणार आहोत. चला विद्यार्थ्यांनो लक्ष द्या. नेक्स्ट प्रॉब्लेम, तसं 3 संख्या आहे, 3 संख्या, एक 1/2, 2/3 आणि 3/4 या प्रमाणात आहे. सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येतील फरक 27 आहे, म्हणजे डिफरन्स किती दिलाय 27 आहे. तर सर्वात लहान संख्या कोणती आहे. 3 numbers are in ratio 1/2, 2/3 and 3/4. The difference between the greatest and the smallest number is 27. Then the smallest number is. आपल्याला स्मॉलेस्ट नंबर काढायचा आहे. ठीक आहे, तर लक्ष द्या विद्यार्थ्यांना सगळ्यांनी. इकडे आपण आता बोर्डवर बघूया याला. पण इंग्लिश मध्ये कट आहे तसं, तर इथे तुम्हाला कळूनच जाणार. ओके, आता कळत असेल इंग्लिश मध्ये, पण बोर्डवर घ्यायचं आहे तर मला असंच घेणं पडेल. ठीक आहे, बघा लक्ष द्या विद्यार्थ्यांना. तीन संख्या आहे, एक म्हणजे त्यांचा रेशो दिलेला आहे, रेशो मध्ये आहे 1/2, दुसरा आहे 2/3. ओके,
आणि तिसरी आहे 3/4. ओके विद्यार्थ्यांनो, या प्रमाणात आहे. सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येतील फरक दिलेला आहे 27. फरक आहे काय, ऍक्च्युअल मध्ये, ऍक्च्युअल मध्ये फरक आहे. इथे काय घेऊ आपण, रेशो मध्ये फरक घेऊ. ठीक आहे, दिसतंय 27 आहे, ऍक्च्युअल मध्ये फरक आहे. इथे आपण रेशो मध्ये फरक घेऊ. ओके, चल रेशो बघा. आता हा बघा, याचे न्यूमरेटर पण वेगवेगळे आहे आणि डिनॉमिनेटर पण वेगवेगळे आहे. तर अशा कंडिशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एलसीएम फाइंड आउट करायचं. तर 2, 3 आणि 4 याचा एलसीएम किती होणार, 2, 3 आणि 4. 2, 3 आणि 4 चा एलसीएम किती होणार, 4 3 12, म्हणजे 12 एलसीएम होणार. ठीक आहे, तर आपण याचा एलसीएम किती घेतला, 12. तर इथे आपण इंटू 12 करू, इथे भी इंटू 12 करू, इथे पण इंटू 12 करू, म्हणजे बेसखम 12, 6 1 6. ओके, 3 चौक 12, म्हणजे 4 दुने 8 आणि 4 तिरी 12, म्हणजे 3 तिरी 9. म्हणजे आपल्याला त्या 3 संख्या दिलेल्या आहे. ही पहिली संख्या, ओके, पहिली, दुसरी आणि हे तिसरी संख्या. याचा रेशो आला आहे 6 8 आणि 9. त्या 3 संख्येचा रेशो आलेला आहे. ते यात काय म्हणून राहिले, सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान. सर्वात मोठी संख्या कोणती आहे, ही. रेशो मध्ये सगळ्यात मोठी संख्या ही आहे आणि सर्वात लहान ही आहे. ओके, तर यांचा फरक दिलेला आहे 27, जो की ऍक्च्युअल मध्ये. तर मग रेशो मध्ये फरक किती होणार, सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात लहान संख्येच्या. 9 मधून 6 गेले, किती राहिले, 3. हे किती गुणा आहे, 9 गुणा आहे. किती गुणा आहे, 9 गुणा आहे. ओके, तर सर्वात लहान संख्या कोणती, ते इथे सर्वात लहान संख्या कोणती आहे, 6 आहे. इंटू 9 इथे करू आपण, 9 सकम 54. हे झालं आन्सर. जर इथे आपल्याला विचारले असते की सर्वात मोठी संख्या कोणती, तर 9 गुणिला 9 केलं असतं, म्हणजे हे किती झाले असते, 81. ओके, जर आपल्याला इथे विचारले असते दुसऱ्या नंबरची संख्या कोणती, तर दुसऱ्या नंबरच्या संख्येसाठी आपण काय केलं असते, 9 गुणिला 8, 8 9 72. हे दुसऱ्या नंबरची संख्या. बघा, सगळ्यात छोटी संख्या आहे, सगळ्यात मोठी संख्या आहे आणि हे दुसऱ्या नंबरची संख्या. कळलं. फ्रॅक्शन मध्ये रेशो दिलेला होता विद्यार्थ्यांना, त्याला आपण सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये कन्वर्ट केला 6:9, 6:8:9. 3 नंबर आहे. ओके, आपल्याला फरक दिला होता सगळ्यात मोठ्या संख्येचा आणि सगळ्यात छोट्या संख्येचा. किती दिलेला होता, 27 ऍक्च्युअल मध्ये. तर मग आपण रेशो मध्ये फरक काढला. कसा रेशो मध्ये फरक काढला विद्यार्थ्यांना, 6 8 आणि 9. त्याच्यातून सगळ्यात मोठी संख्या रेशो मध्ये हे आहे आणि दुसरी लहान ही आहे. तर 9 मधून 6 गेले, 3 राहिले. किती गुणा होऊन राहिले विद्यार्थ्यांनो, 9 गुणा. 9 गुणा होऊन राहिले ना, आपल्याला विचारलं काय, सगळ्यात छोटी संख्या. तर 6 गुणिला 9 54 आणि सगळ्यात मोठी संख्या 9 गुणिला 9 81 आणि दुसऱ्या नंबरची संख्या 9 गुणिला 8 72. हे आपण एक्स्ट्रा मध्ये काढलेलं विद्यार्थ्यांनो. ऍक्च्युअल आन्सर हे. कळलं. ज्याला स्क्रीनशॉट घ्यायचे तो स्क्रीनशॉट घेऊ शकतो विद्यार्थ्यांना. ठीक आहे, आपण ऑप्शन टिक करूया इथे, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे, चला. या प्रश्नाचा आन्सर आहे विद्यार्थ्यांनो 54. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. याचा आन्सर आला 54. ओके, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये म्हणून आला की 42 से 4200 रुपयांची रक्कम अमर आणि मदार यांमध्ये 9:5 च्या प्रमाणात वितरित केली जाते. तर मदारची हिस्सेदारी किती असेल ते सांगा. बघा किती सोपी आहे. बघा, बोर्ड कडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. इथे काय म्हणून राहिलंय की, मी याला रफ करून घेतो.
4200 रुपयांची रक्कम अमर आणि मदार, ठीक आहे, हा अमर आहे आणि हा मदार आहे. ओके, यांच्यात 9:5 रेशो मध्ये याला डिवाइड केले. ज्या प्रमाणात वितरित केली जाते, तर मदारची हिस्सेदारी किती? तर आपल्याला हा जो मदार आहे, मदारची हिस्सेदारी किती आहे ते फाइंड आउट करायचे. किती रक्कम डिवाइड केली जाते विद्यार्थ्यांनो? 4200 रुपये. टोटल मध्ये किती आहे? टोटल मध्ये आहे विद्यार्थ्यांनो, हे टोटल मध्ये 4200 रुपये. टोटल मध्ये 4200 रुपये काय करून राहिले? या रुपयाची रक्कम जी आहे याच्यात वितरित करून राहिले, दोघांमध्ये डिवाइड करून राहिले. तर टोटल अपॉन में टोटल, तर ऍक्च्युअल मध्ये टोटल 4200 आहे. ओके, तर रेशो मध्ये टोटल किती होणार? 9 + 5, 9 आणि 5 किती होणार? 14. किती गुण आहे विद्यार्थ्यांनो? 14 त्रिक 42, म्हणजे 300 गुण आहे. किती गुण आहे? 300 गुण आहे. ओके, तर आता काय म्हणून राहिलं? मदारची हिस्सेदारी किती? 300 गुणिला मदार, म्हणजे हे इथे आपण बघू, 300 गुणिला 5 म्हणजे किती? 1500. तर मदारचं आन्सर आलं, मदारचं 1500. ओके, किती सोपं होतं. मदार आणि अमर यांचा रेशो दिलेला आहे आणि टोटल मध्ये रुपये किती दिले आहे? 4200. म्हणून टोटल अपॉन में टोटल घेतलंय, रेशोच्या टोटल आणि ऍक्च्युअल मध्ये टोटल, याचा गुन्हा झाला 300 रुपये गुन्हा झाला. 300 म्हणजे 14 त्रिक 42 म्हणजे 300 टाइम्स गुन्हा होऊन राहिला. ठीक आहे, मग काय केलं? आपल्याला मदारची व्हॅल्यू काढायची आहे. 300 गुणिला 5 केलं, मग 300 गुणिला 5 किती मिळालं आपल्याला? 1500 रुपये. ओके विद्यार्थ्यांनो, कळलं? ठीक आहे, चला आता समोरचा क्वेश्चन बघूया आपण. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1500 रुपये. ओके, इथे आपण टिक करून देऊया. ठीक आहे, चला 32 नंबरचा प्रॉब्लेम बघूया आपण की ए, बी आणि सी यांनी 10,500 रकमेचे वाटप 5:7:9 या प्रमाणात केले. जर प्रत्येकी 500 अधिक मिळाले, जर प्रत्येक जणाला 500 अधिक मिळाले, तर ए, बी आणि सी मधील नवीन प्रमाण किती असते? म्हणजे रेशो, नवीन रेशो काय असेल तो फाइंड आउट करायचा. ठीक आहे, ए, बी अँड सी डिवाइडेड अँड अमाउंट 10,500 among themselves in the ratio 5:7:9. If each of them get 500 more, then what will be the new ratio of the amount with A, B and C? लक्षात आहे विद्यार्थ्यांनो, खूप सोपा प्रश्न आहे. याला आपण 2-3 प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. सगळ्यात पहिले मी तुम्हाला बेसिक मेथडने कसे सॉल्व्ह करायचे ते सांगणार, कारण कुठे कुठे आपल्याला डिफरंट अमाउंट दिली राहणार तर आपल्याला बेसिक मेथडच यूज करणं पडेल. हा, जर सेम अमाउंट दिली राहणार तर आपण 10 सेकंदाच्या आत पण उत्तर काढू शकतो. तर सगळ्यात पहिले फोकस करा, या इकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. बघा, ही 3 व्यक्ती आहे, ए, बी आणि सी. ठीक आहे, यांचा रेशो दिलेला आहे A:B:C. ओके, 3 व्यक्ती आहे, त्यांचा रेशो दिला आहे 5:7:9. ओके, आणि 10,500 रुपये, 10,500 रुपीज हे ऍक्च्युअल टोटल मध्ये यांच्यात डिवाइड करून राहिले. ओके, तर प्रत्येकी 500 रुपये अधिक मिळते. हे डिवाइड केल्यानंतर प्रत्येकाला 500 रुपये अधिक मिळते. म्हणजे ए ला पण 500 रुपये मिळते, बी ला पण 500 रुपये मिळते आणि सी ला पण 500 रुपये मिळतात. ओके, तर ए, बी आणि सी मधील नवीन प्रमाण किती असते? तर ए, बी आणि सी, A:B:C चा न्यू रेशो काढायचा आपल्याला. न्यू रेशो, नवीन रेशो फाइंड आउट करायचा आपल्याला. किंवा जेव्हा आपण हे 500 रुपये ऍड करू यांच्यामध्ये. ठीक आहे, चला तर मग करूया. चला, ऍक्च्युअल मध्ये किती आहे? 10,500 रुपये. ओके, ऍक्च्युअल मध्ये किती आहे? 10,500 रुपये. आणि रेशो मध्ये मग हा टोटल आहे, तर टोटल अपॉन में टोटल घेऊ. तर हे टोटल किती आहे? 9 आणि 7
किती होते 16, 16 आणि 5 21. ठीक आहे, बघा रेशो मध्ये आपण हे टोटल किती 21 लिहिले, ऍक्च्युअल मध्ये टोटल किती आहे 10,500 रुपये. एवढं कळलं. आता काय किती गुन्हा होऊन राहिले 21 1 21 21 5 105, म्हणजे हे 500 गुन्हा होऊन राहिले. किती गुन्हा होऊन राहिले हे 500 गुन्हा. कळलं विद्यार्थी मित्रांनो. किती टाइम्स होऊन राहिले 500 टाइम्स होऊन राहिले. चला आता आपण ऍक्च्युअल मध्ये यांच्याकडे किती रुपये आहेत ते काढू. 500 टाइम्स होऊन राहिले, इथे इंटू 500 करू तर हे किती झाले 5 5 25 25 चे. त्याच प्रकारे इथे इंटू 500 करू तर हे किती झाले 7 5 35 35 चे. आणि इथे इंटू 500 करू तर इथे किती मिळाले 9 5 45 4500. ओके, तर आपल्या ए कडे किती रुपये आहे 2500, बी कडे किती आहे 3500 आणि सी कडे किती आहे 4500. आता तो काय म्हणून राहिला, जर याला आपण 500 रुपये प्रत्येकाला एक्स्ट्रा दिले तर नवीन बननेवाला रेशो काय आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके ठीक आहे, A:B:C किती आला, ए ची व्हॅल्यू आली आहे 2500, बी ची आली आहे 3500 आणि सी ची आली आहे 4500. ओके, आता काय करायचं आहे 500 रुपये प्रत्येकाला द्यायचं आहे, प्लस 500 प्लस 500 प्लस 500. ओके, तर मला सांगा हे किती झाले 3000, हे किती झाले 4000 आणि हे किती झाले 5000. आणि आता नवीन रेशो याच्यातला फाइंड आउट करायचा आहे. हे 3 शून्य कटले 3 शून्य कटले 3 शून्य कटले, आपल्याला उत्तर काय मिळालं 3:4:5. तर ABC याचा नवीन रेशो मिळाला आपल्याला 3:4:5. हे झालं आन्सर. कळलं विद्यार्थ्यांनो. हे लेंदी मेथड आहे, याला आपण सोप्या मेथडने पण सॉल्व्ह करू शकतो. पण का बरं, जर इथे बघा इथे हे 500 रुपये दिलेले आहे, हे 500 रुपये इक्वली डिवाइड होत आहे, तर आपण याला आणखी इझी वेने सॉल्व्ह करू शकतो. पण सगळ्यात पहिले मी तुम्हाला इझी वेने सॉल्व्ह करून सांगतो, मग याच्यावर येऊ आपण. ठीक आहे, चला आता दुसऱ्या मेथडने बघू. इथे आपण जसं A:B:C चा रेशो दिलाय 5:7:9. आता इथे बघा इथे आपल्याला ऍक्च्युअल मध्ये 10,500 रुपये दिलेले आहे, पण आन्सर आपल्याला कशामध्ये काढायचा आहे नवीन रेशो मध्ये. तर जेव्हा आपल्याला रेशो मध्येच आन्सर काढायचं असते ना विद्यार्थ्यांनो, तो रेशो मध्ये रेशो सोबतच खेळायचं, याचं काही जास्त काम राहत नाही. जे आपल्याला ऍक्च्युअल रेशो दिलेले आहे आणि रेशो मध्येच रेशोचे प्राइस काढायचे आन्सर काढायचे, ते याचा वर्क जास्त राहत नाही विद्यार्थ्यांनो. हा जर कुठे कुठे ही व्हॅल्यू जर चेंज केली तर मग वर्क असतो, पण इथे आपल्याला रेशो सोबतच खेळायचं आहे. बघा मित्रांनो, A:B:C चा रेशो पहिले किती आहे 5:7:9. मग काय करत आहे, हा रेशो दिल्यानंतर ते 500 रुपये प्रत्येकाला एक्स्ट्रा देऊन राहिलेले. 500 रुपये प्रत्येकाला काय करून राहिले विद्यार्थ्यांनो, 500 रुपये प्रत्येकाला एक्स्ट्रा देऊन राहिलेले आहे. ठीक आहे, आता प्रत्येकाला एक्स्ट्रा देऊन राहिले, याला पण 500 याला पण 500 पण याला पण 500. म्हणजे आपण असं म्हणू शकू की रेशो सगळ्यांना रेशो मध्ये सगळ्यांना सारखे देऊन राहिलेले आहे. म्हणजे याला पण 1 देऊन राहिलाय रेशो मध्ये, याला पण 1 देऊन राहिलाय आणि याला पण 1 देऊन राहिलाय, कारण सगळ्यांना 500 रुपये तो रेशो मध्ये इक्वली देऊन राहिलेला आहे. जर इथे असं म्हटलं असतं की 1000 रुपये तो सगळ्यांना प्रत्येकाला 1000 रुपये देऊन राहिला, तरी पण आपण रेशो मध्ये एकच घेतलं असतं. का बरं, कारण तो प्रत्येकाला 500 रुपये देऊन राहिला, म्हणजे इक्वल अमाऊंट देऊन राहिला. इक्वल अमाऊंट देऊन राहिला म्हणून आपण रेशो मध्ये 1 हे घेतलं. ठीक आहे, इक्वल व्हॅल्यू घेतली आपण. ठीक आहे, आता मला रेशोची ऍडिशन करायची आपल्याला. 9 आणि 1 किती झाले 8, 7 आणि 1 किती झाले 9 आणि 1 किती झाले हे 10, 7 आणि 1 किती झाले 8 आणि 5 आणि 1 किती झाले 6. आपल्याला नवीन रेशो मिळाला. हा सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आहे का, नाही विद्यार्थ्यांना, याला आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये करणं पडेल. तर काय होणार आहे 3, 4 आणि 5 दोन्ही सगळ्यांना डिवाइड होते. ठीक आहे, तर आपल्याला हा नवीन रेशो मिळाला. बघा हे झालं आन्सर. बघा हे आन्सर आणि हे आन्सर मॅच झालं विद्यार्थ्यांना. इतकं सोपं होतं. मी एक वेळेस पुन्हा तुम्हाला सांगतो की ह्या क्वेश्चनच्या मागे लॉजिक काय. सगळ्यात पहिले काय आहे विद्यार्थ्यांनो, आपल्याला ABC चा रेशो दिलेला आहे आणि तो म्हणून राहिला की हा जो रेशो दिलेला आहे, ठीक आहे, यामध्ये प्रत्येकाला 500 रुपये सगळ्यांना सारखे भेटून राहिले. प्रत्येकाला 500 रुपये सगळ्यांना सारखे भेटून राहिले
म्हणून रेशो मध्ये पण सगळ्यांना सारखे भेटतील. कळलं ना विद्यार्थ्यांना? रेशो मध्ये पण सगळ्यांना सारखे भेटतील. तर मग आपण काय केलं, याची ऍडिशन केली. 5 + 1 6, 7 + 1 8, 9 + 1 10 आणि मग याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये कन्वर्ट केला आणि आपल्याला उत्तर मिळालं 3:4:5. आता याच्या मागे एक ट्विस्ट आहे. जर विद्यार्थ्यांना यांनी म्हटलं असते की प्रत्येकाला वेगवेगळे रुपये मिळून राहिले, याला 500 रुपये मिळून राहिले, याला 600 रुपये मिळून राहिले, याला 700 रुपये मिळून राहिले असते, तर आपण हा इक्वल रेशो नसता घेतला. तेव्हा हा लॉजिक इथे यूज नसता झाला. इथे 500 रुपये जे आहे ते प्रत्येकाला सारखे वाटप करण्यात येत आहे, प्रत्येकाला 500 रुपये मिळत आहे, म्हणून आपण इक्वल मध्ये रेशो मध्ये 1:1:1 घेतलंय. ओके, जर प्रत्येकाला वेगवेगळे रुपये मिळाले असते ना, तर आपण असा 1:1:1 नसता घेतला विद्यार्थ्यांनो. आपल्याला हा सेम प्रॉब्लेम आपल्याला अशा प्रकारे सॉल्व्ह करणं पडलं असतं. इथे कसं आहे, इथे प्रत्येकाला 500 रुपये मिळून राहिले म्हणून आपण याच्या रेशो काढल्यानंतर प्लस मध्ये 500 500 500 घेतलं. जर इथे पण म्हटलं असते की प्रत्येकाला वेगवेगळे रुपये मिळून राहिले, याला 500, याला 600, याला 700, तर आपल्याला ह्याच मेथडनी सॉल्व्ह करणं पडलं असतं विद्यार्थ्यांना. इथे रेशो मध्ये सगळ्यांना सारखे प्रत्येकी 500 रुपये मिळून राहिले म्हणून रेशो मध्ये 1:1 घेतलं. जर आपल्याला प्रत्येकी वेगवेगळे रुपये मिळाले असते तर आपल्याला या मेथडनी सॉल्व्ह करणं पडलं असतं. कळलं विद्यार्थ्यांना? कोणाला काही प्रॉब्लेम, कोणाला काही डाऊट? बघा विद्यार्थ्यांना, हा फोकस करा, ह्या प्रॉब्लेमवर खूप लक्ष द्या विद्यार्थ्यांना. मला माहित आहे कोणाचे डोके थोडस गोंधळले असेल, पण त्या डोक्याला थोड्या जागेवर आणा. ठीक आहे, इकडे तिकडे भटकू नको द्या विद्यार्थ्यांना, कारण हा क्वेश्चन समोरच्या प्रॉब्लेमना पण सॉल्व्ह करणार, डील करण्यासाठी खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, पण ह्या प्रॉब्लेमवर लक्ष द्या. ठीक आहे, जर नसेल समजला विद्यार्थ्यांना तर पुन्हा 2-3 वेळेस ह्याच प्रॉब्लेमवर माझा व्हिडिओ बघा, तुम्हाला इझिली समजून जाणार. कारण प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला व्यवस्थित नीट समजून सांगितलंय आणि तुम्हाला अशाच नवीन गोष्टी तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतील विद्यार्थ्यांना. चला समोरचा क्वेश्चन बघूया. सगळ्यात पहिले आन्सर बघूया. आन्सर मध्ये आन्सर 3:4:5. ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर डी. ओके, ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम म्हणते की प्रिया आणि सुनीता एकत्र किती 66,300 रुपयांची रक्कम म्युच्युअल फंड कंपनीत 4:9 प्रमाणात गुंतवतात. ओके, तर प्रियाने गुंतवलेली रक्कम किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे. काय म्हणतात विद्यार्थ्यांना? प्रिया अँड सुनीता इन्व्हेस्ट टुगेदर अ सम ऑफ 66,300 rupees in a mutual fund company in the ratio 4:9. What is the sum of the money invested by Priya? Okay, चला बोर्डकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांना. चला लक्ष द्या विद्यार्थ्यांना. प्रिया आणि सुनीता एकत्र 66,300 रुपयांची रक्कम म्युच्युअल फंड कंपनीत 4:9 या प्रमाणात गुंतवतात. तर प्रियाने गुंतवलेली रक्कम किती? बघा किती सोपं आहे. प्रिया आणि सुनीता, प्रिया आहे आणि सुनीता आहे, यांचा रेशो दिलेल्या विद्यार्थ्यांनो 4:9 आणि ऍक्च्युअल मध्ये एकत्र त्यांच्याकडे रक्कम किती आहे? 66,300 टोटल मध्ये. ठीक आहे, म्युच्युअल फंड कंपनीत गुंतवतात. तर प्रियाने गुंतवलेली रक्कम किती? प्रियाने गुंतवलेली रक्कम करायची. मला सांगा विद्यार्थ्यांना टोटल मध्ये किती आहे? टोटल मध्ये 66,300 आहे. तर टोटल अपॉन में टोटल करू. हे काय? टोटल अपॉन में टोटल. तर ऍक्च्युअल मध्ये टोटल हे आहे, तर रेशो मध्ये टोटल किती होणार? 9 + 4 13. किती गुणा होऊन राहिलं विद्यार्थ्यांनो? बघा कळा. 663 13 पंचे 65 10 1 13 13 1 13. ठीक आहे, म्हणजे 5100 5100 टाइम्स होऊन राहिला. ओके,
13 पंचे 65, 10 13, 13 1 13, 51 गुन्हा होऊन राहिले. ठीक आहे. तर आपल्याला आता कशाची व्हॅल्यू काढायची आहे की प्रियाने गुंतवलेली रक्कम किती. तर प्रिया ते इंटू आपण काय करू 5100 रुपये प्रियाची व्हॅल्यू काढायची आहे. तर काढा 5100 इंटू 4, 400 400 4 1 4, 5 24 म्हणजे 20,400 रुपये. हे झालं आन्सर. ओके, ऑप्शन मध्ये आहे. कळलं बघा विद्यार्थ्यांना. ठीक आहे. प्रिया आणि दुसरी कोण आहे सुनीता यांचा रेशो दिलेला आहे 4:9. ऍक्च्युअल मध्ये प्राइस किती दिली आहे 66,300. तर टोटल अपॉन मी टोटल घेतला म्हणजे रेशोचा टोटल, ऍक्च्युअल मध्ये टोटल अपॉन मी रेशोचा टोटल. किती गुन्हा होऊन राहिला 5100 गुन्हा आहे, 51 गुन्हा होऊन राहिला. 51 गुन्हा आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे प्रियाची व्हॅल्यू काढायची आहे. 51 गुणिले 4 केला आपल्याला आन्सर मिळाला 20,400. समजलं विद्यार्थ्यांना. चला समोरचा क्वेश्चन बघूया. याचा आन्सर आहे 20,400. लक्षात द्या विद्यार्थ्यांनो, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे 34 नंबरचा. ठीक आहे. चुकून 702 हे राम रमेश आणि नरेश यांच्यात 1/3 1/2 आणि 1/6 या प्रमाणात न वाटता 3:4:6 या प्रमाणात वाटले गेले तर कोणी सर्वात जास्त फायदा केला आणि किती. ओके, इंग्लिश मध्ये वाचूया. बाय मिस्टेक इन्स्टेड ऑफ डिवाइडिंग 702 अमॉन्ग राम रमेश अँड नरेश in the ratio 1/3 1/2 and 1/6 it was divided in the ratio 3 4 and 6 who gain most and how much. तर इथे काय करायचे कोणी किती जास्त आणि किती जास्त रुपयाचा फायदा झाला ते आपल्याला सांगायचं आहे. चला तर लक्ष द्या विद्यार्थ्यांना, सगळे बोर्डकडे लक्ष द्या. तर इथे 3 व्यक्ती आहेत राम रमेश आणि नरेश. ठीक आहे. इथे 3 व्यक्ती आहेत राम रमेश आणि नरेश. हा राम रमेश आणि नरेश. ठीक आहे. ओके. राम रमेश आणि नरेश यांच्यात 1/3 1/2 आणि 1/6 या प्रमाणात न वाटता 3:4:6 या प्रमाणात वाटले गेले. म्हणजे 3:4:6 या चुकीच्या रेशो मध्ये किती रुपये 702 एवढे रुपये वाटले गेले. हा चुकीचा रेशो आहे. हा कोणता आहे चुकीचा रेशो आहे. हा चुकीचा रेशो आहे. ठीक आहे. तर आणि काय म्हणते 702 हे राम रमेश आणि नरेश यांच्यात 3:4 हे चुकीच्या रेशो मध्ये वाटले गेले. मग ऍक्च्युअल रेशो पण त्यांनी दिलाय. ऍक्च्युअल रेशो कोणता आहे बरोबर रेशो कोणता आहे त्यांचा राम रमेश आणि नरेश यांचा बरोबर वाला रेशो कोणता आहे 1/3 1/2 आणि 1/6. ओके बघा इथे पण 702 हेच रुपये आहे. ठीक आहे. तर यामध्ये सर्वात जास्त कोणी फायदा केला आणि किती केला हे आपल्याला काढायचं. एक वेळेस लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, बोर्डकडे लक्ष द्या, फोकस करा, क्वेश्चन समजून घ्या काय म्हणून राहिला की चुकून 702 रुपये एवढे जे आहे राम रमेश आणि नरेश यांच्यात 1/3 1/2 और 1/6 या प्रमाणात न वाटता म्हणजे ऍक्च्युअल मध्ये हे बरोबर आहे. ह्या प्रमाणात हे काय बरोबर आहे. ऍक्च्युअल मध्ये वाटाच्या ह्या रेशो मध्ये आहे पण त्यांनी वाटला कोणत्या ह्या रेशो मध्ये. ते एक गडबड निर्माण झाली आहे. गडबड. ठीक आहे. तर ह्या रेशो मध्ये वाटलाय चुकीच्या रेशो मध्ये वाटला आहे. तर हा ऍक्च्युअल आहे हा चुकीचा आहे. तर यामध्ये सगळ्यात जास्त कोणाला किती रुपये मिळाले आहेत ते आपल्याला सांगायचं. तर याला आपण फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे फ्रॅक्शन मध्ये रेशो दिलेला आहे.
तर याला आपण सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, चला. तर याचा आपल्याला एलसीएम घेणं पडेल. 3, 2 आणि 6चा एलसीएम किती आला? 6 घेतला. इंटू 6 इथे, इंटू 6 इथे, इंटू 6 इथे. 3 दुने 6, 2 तिरी 6, 6 एक 6. म्हणजे आता उरले किती इथे? 3 दुने 6 तर हे 2. ठीक आहे, हे 2 इथे घेतले, इथे 3 उरले आणि इथे एकच उरला. ठीक आहे, याचा एलसीएम मी घेतला 6. 3, 2 आणि 6. ओके. तर आपल्याला राम, रमेश आणि नरेश ऍक्च्युअल मध्ये त्यांना वाटायचं होते ह्या रेशो मध्ये, सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट केलं. त्यांना वाटायचं होते ह्या रेशो मध्ये, पण त्यांनी जे पैसे वाटले आहे ते चुकीच्या रेशो मध्ये वाटले आहे. ओके. तर यामध्ये कोणाला किती जास्त मिळाले ते आपल्याला फाइंड आउट करायचे. बघा, ठीक आहे. तर राम, रमेश, नरेश आणि बरोबरचा रेशो आहे 2:3:1 हा इथे दिला. ठीक आहे, हा बरोबरचा रेशो, हा चुकीचा रेशो आहे. तर मला आता इथे कॉन्सन्ट्रेट कराल विद्यार्थ्यांनो की हा बरोबरचा रेशो आहे. वाटायचे होते या रेशोमध्ये पण वाटले गेले या रेशोमध्ये. ओके. तर कोणाला सगळ्यात जास्त मिळाले आपण फाइंड आउट करू शकतो का? हो, बघा याच्यातनं याला फक्त एकाचीच वाढ झाली आहे, इथनं याला एकाचीच वाढ झाली आहे, पण इथे 6 टाइम वाढ झाली आहे नरेशची. ठीक आहे, म्हणजे त्याला पहिले रेशोमध्ये 1 मिळाला असता, पण चुकीने त्याला रेशोमध्ये 6 मिळून राहिले, म्हणजे 6 गुणा 6 टाइम वाढ होऊन राहिले. तर आपण इथे म्हणू शकू की सगळ्यात जास्त कोणाला पैसे मिळून राहिले? नरेशला पैसे मिळून राहिले. पण इथे आणखी काय विचारलं आहे की किती जास्त मिळून राहिले. तर चला सगळ्यात पहिले काढूया. चुकीच्या व्हॅल्यू मध्ये सगळ्यात पहिले याला किती मिळून राहिले, बरोबरच्या व्हॅल्यू मध्ये याला किती मिळून राहिले, आणि ह्या दोघांचा डिफरन्स आपल्याला माहिती करणं पडेल, तेव्हाच आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळेल. ठीक आहे, चला. तर मला सांगा विद्यार्थ्यांना, टोटल मध्ये किती आहे? 702. ओके, टोटल मध्ये किती आहे? 702. ठीक आहे, लक्षात द्या एक वेळेस. टोटल मध्ये किती आहे विद्यार्थ्यांना? 702. तर आपण पहिले चुकीच्या याच्यात काढू. टोटल अपॉन में टोटल, टोटल अपॉन में टोटल. तर चुकीचा रेशो आहे 3, 4 आणि 6. याच्या टोटल किती होते? 6, 4, 10 आणि 13. ते किती गुणा होऊन राहिले चुकीच्या रेशो मध्ये ते आपण फाइंड आउट करू. 13 पंचे 65. ओके, 13 पंचे 65 राहिले किती? 70 मधून 65 गेले 5, 13 चोक 52, 54, म्हणजे 54 टाइम्स. ओके. तर चुकीच्या रेशो मध्ये याला इंटू 54 केले तर किती मिळणार? 6 चोक 24 चे 4 हातचे लागले 2, 6 पंचे 30, 31, 32. तर एक्स्ट्रा मध्ये नरेशला टोटल मध्ये किती मिळणार? 324 चुकीच्या रेशो मध्ये. आणि ऍक्च्युअल रेशो मध्ये, आता ऍक्च्युअल रेशो मध्ये पण काढू आपण. 702 भागीला, आता ज्या परफेक्ट रेशो मध्ये रुपये डिवाइड करायचे होते त्या रेशोचे आपण ऍडिशन करू. 2 + 3 5 + 1 6. किती गुणा होऊन राहिले विद्यार्थ्यांनो सांगा? 702 भागीला 6, 6 एकम 6. ओके, आणि 6 एकम 6 राहिले 4, 6 7 42, म्हणजे 1/117. हे किती गुणा होऊन राहिले? हे इंटू 117 गुणा होऊन राहिले. ओके, म्हणजे नरेशला इथे इंटू 117 केले तर नरेशला ऍक्च्युअल मध्ये 117 रुपये मिळाले पाहिजे होते ऍक्च्युअल मध्ये जेव्हा ते डिवाइड केले असते, पण चुकीच्या रेशो मध्ये घेतल्यामुळे त्याला 324 रुपये मिळून राहिले. ओके, तर रमेशला जास्त मिळून राहिले आहे, तर किती रुपये मध्ये जास्त मिळून राहिले आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर चुकीच्या रेशो मध्ये 324 मिळून राहिले आहे. ठीक आहे, आणि बरोबरच्या रेशो मध्ये 117 मिळून राहिले आहे. म्हणजे किती रुपये जास्त मिळून राहिले आहे? दोघांची वजाबाकी करा. ठीक आहे, 10तून 7 गेले, 3 आणि 4 7 राहिले, हातच्या परत 2तून 2 गेले 0, 3तून 1 गेले 2, म्हणजे 207 रुपये उत्तर आलं. कळले विद्यार्थ्यांना? बघा लक्ष द्या. सगळ्यात पहिले राम, रमेश आणि नरेश 3 व्यक्ती आहेत. त्यांना 702 रुपये डिवाइड करायचे आहे. त्यांचा ऍक्च्युअल रेशो हा आहे जो की फ्रॅक्शन मध्ये दिला होता, त्याला आपण सिम्प्लिफाईड मध्ये कन्वर्ट केलं. ऍक्च्युअल मध्ये परफेक्ट रेशो मध्ये या रेशो मध्ये त्यांना डिवाइड करायचं होतं, पण त्यांनी काय घोळ झाला आणि त्यामध्ये काय झालं, ह्या रेशो मध्ये डिवाइड न करता या रेशो मध्ये डिवाइड करण्यात आलं. या रेशो मध्ये डिवाइड करण्यात आले किती? 702 रुपये. तर नरेशला किती रुपये मिळाले? 324, सगळ्यात जास्त रुपये मिळाले.
आणि जर ऍक्च्युअल मध्ये डिवाइड केलं असतं तर ऍक्च्युअल म्हणजे ह्या रेशो मध्ये डिवाइड केलं असतं तर नरेशला किती रुपये मिळाले असते 117. पण चुकीच्या रेशो मध्ये त्याला किती मिळाले रुपये 324. आणि इथे काय विचारलंय कोणाला जास्त आणि किती रुपये मिळाले ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर ह्या दोघांची आपण डिफरन्स घेतली, चुकीच्या आणि बरोबर रेशोची जी प्राइस आली आपण त्याचा डिफरन्स घेतला आणि 207 उत्तर आलं. 207 उत्तर म्हणजे रमेशला 207 रुपये जास्त मिळाले चुकीच्या रेशोमुळे. कळलं विद्यार्थ्यांना? आपल्याला याची आणि याला पण आपण इंटू 54 करू शकलो असतो आणि बघू शकलो असतो, पण आपल्याला रेशो वरून डायरेक्ट कळते की कोणाला किती जास्त मिळून राहिले, म्हणून आपण याच्यासोबत हे मल्टिप्लाय केलं नाही. ओके, कारण आपल्याला डायरेक्ट मिळून राहिले की हा 6 टाइम्स, हा 1 टाइम्स, म्हणजे याला 1 जास्त, याला 1 जास्त, पण याला 5 जास्त मिळून राहिले, म्हणजे 6 गुणा मिळून राहिले आपल्याला याला रुपये. म्हणून फक्त आपण नरेशवर फोकस केला आणि नरेशच्या चुकीच्या रेशो आणि बरोबर रेशो याचा डिफरन्स घेऊन आपण 207 उत्तर काढलं. कळले विद्यार्थ्यांना? बघा. ओके, हा बरोबरचा रेशो आहे, हा बरोबरचा रेशो आहे, ते दिसत नसेल. ओके, हा बरोबरचा रेशो. कळलं? चला ऑप्शन मध्ये बघूया. नरेशला 207 रुपये जास्त मिळून राहिले. ठीक आहे, ऑप्शन मध्ये आलो आणि नरेशला 207 रुपये जास्त मिळाले. चला समोरचा प्रॉब्लेम करूया. 35 नंबरचा प्रॉब्लेम आहे विद्यार्थ्यांना, लक्ष द्या 35व्या नंबरच्या प्रॉब्लेमवर. जर रवी सोहन यांच्या पगाराच्या अनुपात 9:13 असेल आणि सोहन व मोहित यांच्या पगाराचा अनुपात 4:7 असेल तर रवी, सोहन आणि मोहित यांच्या पगाराचा अनुपात काय असेल? किती सोपं आहे की नाही? The ratio of Ravi and Sohan salary is 9:13 and the ratio of Sohan and Mohit's salary is 4:7. What is the ratio of Ravi, Sohan and Mohan? तर दिलं होतं नाही, A:B चा रेशो हा दिलेला आहे, B:C चा रेशो हा दिलेला आहे, तर A:B:C चा रेशो काय? सिंपल आहे विद्यार्थ्यांनो, काढता आलं पाहिजे, तुम्हाला इझिली काढता येणार. चला व्हिडिओ स्टॉप करून काढण्याचा प्रयत्न करा, तोपर्यंत मी तुम्हाला बोर्डवर सांगतो हा प्रश्न कसा करायचा म्हणून. चला ठीक आहे. इथे काय म्हणून राहिले विद्यार्थ्यांना, लक्ष द्या. चला तुम्ही सॉल्व्ह केला असेल असं वाटते माझ्या आन्सर सोबत. आता तुम्ही कम्पेअर करा बरोबर आहे की चुकीचं आहे. रवी आणि सोहन यांच्या पगाराचा अनुपात दिलेला आहे. रवी, ओके, आणि दुसरा आहे सोहन. रवी आणि सोहन यांचा पगाराचा अनुपात दिला आहे 9:13. ओके, आणि सोहन व मोहित यांच्या पगाराचा, हा सोहन त्या बाजूला मोहित लिहून टाक. ओके ओके, काय म्हटलंय, हा कोण आहे, रवी आणि सोहन यांचा पगाराचा अनुपात दिलाय 9:13 आणि सोहन आणि मोहन, सोहन आणि मोहित यांचा पगाराचा अनुपात दिलेला आहे 4:7. त्या तिघाचाही अनुपात काढायचा आहे. काढला आहे ना, सोपी आहे एकदम. याचा 9:13 आहे. सोहन आणि मोहित, हा मोहित आहे. सोहन आणि मोहितचा रेशो दिलाय 4:7. कळा, कब्जा मेथड. इथे 13 येणार, इथे 4 येणार. ओके, कटिंग मेथ कुठे कट होऊन राहिला का नाही. 9×4 = 36, 13×4 = 52 आणि 13×7 = 91. 13×5 त्याच्यामध्ये 13×7 = 91. तर हा रेशो यायला पाहिजे 36, 52 आणि 91. आला का तुमचा? चेक करा.
तेच प्रॉब्लेम आपल्याला आपण जे सुरुवातीला थर्ड सेशन मध्ये आपण बघितलं त्या प्रकारे सॉल्व्ह करायचं. या दोघांचा रेशो दिलेला आहे, त्याला आपण कब्जा मेथड यूज केलेली आहे. ते कुठेही कट नाही होऊन राहिले. आपण 36, 52 आणि 91 हा त्यांचा सिम्प्लिफाईड फॉर्म. ठीक आहे. चल समोरचा क्वेश्चन बघूया. जर 4410 4410 ही रक्कम रमेश, सुरेश आणि महेश यांच्यात 3:7:8 या प्रमाणात विभागली असेल तर रमेशचा वाटा किती? If the sum of raise 4410 is distributed among the Ramesh, Suresh and Mohit in the ratio 3:7:8 respectively, what is the part of Ramesh? चला लक्ष द्या, व्हिडिओ स्टॉप करा, कारण हा प्रश्न पण तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. लक्ष द्या. जर जर 4410 ही रक्कम रमेश, सुरेश आणि महेश यांच्या 3, 7 आणि 8 या प्रमाणे विभागली असेल तर रमेशचा वाटा किती? बघा, रमेश, सुरेश आणि महेश. रमेश, सुरेश आणि महेश. आता यानंतर थोडं फास्ट चालू विद्यार्थ्यांनो, कारण हे सोपी प्रश्न आहे. ठीक आहे. यांचा रेशो दिला आहे 3:7:8. ओके विद्यार्थ्यांनो, जर 4410 ही रक्कम यांच्याकडे टोटल मध्ये किती आहे? 4410. तर टोटल अपॉन में टोटल घेतो आपण. टोटल ऍक्च्युअल मध्ये टोटल 4410, तर टोटल अपॉन में टोटल घेऊ. ह्याची ऍडिशन किती होते? 7 आणि 3 10 18. 7 आणि 3 10 प्लस 8 18. चला याला फाइंड आउट करा. याला आपण ब्रेक करू शकतो. 9 दुने 18. ओके, तर 9 ने भाग देऊ शकतो आपण. चला 9 ने भाग द्या. 36. ओके, 10तून 6 गेले, 4 आणि 4 8 राहिले, हातचा परत 0 आणि 81 आणि 9 9 81 आणि हा 0 आणि हा 1 0. ओके, कळले विद्यार्थ्यांना? म्हणजे हे किती झाले? 490. बघा पुन्हा लक्ष द्या इकडे. 4410 आहे, डिवायडेड बाय 9 केले. 9 चोक 36, 10. 10तून 6 गेले, 4 आणि 4 8 राहिले, हातच्या परत 9 9 81 झाले किती? 0 0 0. म्हणजे हा 0 इथे देणार, म्हणजे 490 आले. ओके, आता 490 आले, तर आता आणखी हे 2 वाचले आहेत. तर 490 ला 2 ने आपण डिवाइड करू. 2 दुने 4, 2 चोक 8 आणि 2 पंचे 10. 2 दुने 4. ओके, 2 चोक 8 आणि 2 पंचे 10. ओके, चला. आणि आपल्याला कोणाचा हिस्सा विचारलाय? रमेशचा वाटा विचारलाय. कोण आहे? रमेश. हा, तर 2 4 5 गुणिला 3 करू. 3 5 15 5, हातचा 1, 4 3 12 आणि 1 13 3, हातचा 1, 3 2 6 आणि 1 7. 735 रुपये. रमेशचा हिस्सा किती येणार? 735 रुपये. यात जर आपला याचा हिस्सा सुरेशचा हिस्सा विचारला असता तर इंटू 7 केलं असतं. मोहनचा हिस्सा, आपला मोहन आहे का, महेशचा हिस्सा विचारला असता तर इंटू 3 केले असते. आपल्याला रमेशचा विचारलाय म्हणून इंटू 3 केला आणि आन्सर काढला. ओके विद्यार्थ्यांनो, बघून घ्या एक वेळेस. चला समोरच्या प्रॉब्लेमवर जाऊया. या प्रॉब्लेमचा आन्सर आहे 735, 735. ओके, हा नेक्स्ट प्रॉब्लेम, याच्याकडे लक्ष द्या. जर 300 रुपये पी, क्यू आणि आर यांमध्ये असे विभागले गेले की क्यू ला पी पेक्षा 30 रुपये अधिक मिळतात आणि आर ला क्यू पेक्षा 60 रुपये अधिक मिळतात, तर त्यांचा भागांचा गुणोत्तर काय आहे? आपल्याला गुणोत्तर काढायचा विद्यार्थ्यांना. लक्ष द्या. If 300 rupees is divided among the PQR in such way that Q gets 30 rupees more than P and R gets 60 rupees more than Q, then find the ratio of their proportion. Okay, चला लक्ष द्या विद्यार्थ्यांना.
फोकस ठेवा, नवीन क्वेश्चन आहे, छान क्वेश्चन आहे, इझिली तुम्ही डील करून घेणार, काही प्रॉब्लेम नाही ना. ठीक आहे, मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. लक्ष द्या इकडे सगळ्यांना. बघा काय म्हणून राहिला, या प्रॉब्लेम कडे लक्ष द्या विद्यार्थ्यांना. जर 300 रुपये पी क्यू आणि आर यामध्ये असे विभागले गेले, म्हणजे कोणात कोणात विभागत आहे, पी प्लस क्यू प्लस आर, किती रुपये विभागत आहे, 300 रुपये. ओके, विभागले गेले तर क्यू ला पी पेक्षा 30 रुपये अधिक मिळतात. क्यू ला किती मिळतात, पी पेक्षा 30 रुपये अधिक मिळतात. एवढं कळलं विद्यार्थ्यांना. ओके, क्यू ला पी पेक्षा 30 रुपये अधिक मिळतात आणि आर ला क्यू पेक्षा 60 रुपये अधिक मिळतात. आर ला क्यू पेक्षा 60 रुपये अधिक मिळतात. ओके, लक्ष द्या विद्यार्थ्यांना. पी क्यू आर 300 रुपये आहे. ठीक आहे, क्यू मध्ये काय म्हणून पी क्यू आर ह्या तिघांना 300 रुपये मिळून राहिले. ठीक आहे, त्यानंतर काय म्हटलं आहे की क्यू ला पी पेक्षा 30 रुपये अधिक मिळतात. क्यू ला पी पेक्षा 30 रुपये अधिक मिळतात आणि नंतर म्हटलंय की आर ला क्यू पेक्षा 60 रुपये अधिक मिळतात. तर त्यांच्या भागांचा गुणोत्तर काय, तर आपल्याला P/Q/R चा रेशो काढायचा. कसं काढणार सांगा, कसं काढणार विद्यार्थ्यांनो सांगा, लक्ष द्या. तिघांनाही 300 रुपये डिवाइड करून राहिला आहे. क्यू ला पी पेक्षा 30 रुपये जास्त मिळून राहिलेला आहे, आर ला क्यू पेक्षा 60 रुपये जास्त मिळून राहिला आहे. P/Q/R चा रेशो फाइंड आउट करायचा. काय करणार याच्यामध्ये, काय करणार विद्यार्थ्यांनो सांगा, डोकं लावा, थोडं विचार करा याच्यावर. सगळेच आता म्हणजे काढू शकतात उत्तर, काही प्रॉब्लेम नाही. चला तर बघा, लक्ष द्या, बोर्डकडे लक्ष द्या. P/Q/R 300 रुपये दिलेला आहे, तिघांनाही 300 रुपये डिवाइड करतात. क्यू ला पी पेक्षा 30 रुपये जास्त मिळून राहिलेले आहे आणि आर ला क्यू पेक्षा 60 रुपये जास्त मिळून राहिलेले. ठीक आहे, तर आपण हा इक्वेशन इथे पुट करू. P प्लस क्यू प्लस आर इक्वल टू 300. ओके, पी ला तर काही मिळून नाही राहिलाय, पी विषयी काही सांगितलं नाही, तर पी ला जसं तसं लिहू. पण क्यू विषय सांगितलंय, क्यू ला पी पेक्षा 30 रुपये जास्त मिळून राहिले, तर आपण क्यूची व्हॅल्यू किती दिलेली आहे, पी प्लस 30, तर आपण पी प्लस 30 लिहू. ओके, आणि आर, आता आर ची व्हॅल्यू, तर इथे बघा क्यू ची व्हॅल्यू काय आहे, पी प्लस 30 आणि हे 60, म्हणजे किती झाले हे, पी प्लस 90. ओके, तर आर ची व्हॅल्यू काय मिळाली, पी प्लस 90, तर आपण इथे लिहू पी प्लस 90 इक्वल टू 300. कळले विद्यार्थ्यांना. बघा हा इक्वेशन आपण जसा तसा लिहिला, कारण तिघाला 300 रुपीज इक्वली डिवाइड होऊन राहिले. पी विषयी आपल्याला काही इन्फॉर्मेशन नाही दिली आहे, म्हणून पी ची व्हॅल्यू जशी तशी लिहिली. ओके, पण आपल्याला क्यू विषयी इन्फॉर्मेशन दिलाय. क्यू ला पी पेक्षा 30 रुपये जास्त मिळतात, म्हणून आपण इथे लिहिलं, आणि आर ला क्यू पेक्षा 60 रुपये मिळतात. तर क्यू ची व्हॅल्यू आपल्याला इथे माहित आहे, पी प्लस 30, तर मी इथे व्हॅल्यू पुट केली आहे, पी प्लस 30 प्लस 60. तर मग आर ची व्हॅल्यू काय झाली, पी प्लस 90 झाली. पी प्लस 90 मी इथे आर ची व्हॅल्यू इथे पुट केली. ओके, कळलं एवढं. चला समोर बघा. आता हे हा पी आणि हा पी किती झाले, 3p आहे की नाही, आणि हे 30 प्लस 90 किती झाले, 120, आणि हे 300. कळले एवढं. ओके, आता इथनं 3p ची व्हॅल्यू काढा, 3p, हे 120 इकडे जाणार, म्हणजे 300 मधून 120 गेले, म्हणजे 300 मधून 100 गेले, 200 मधून 20 गेले, 180. ओके, म्हणजे पी ची व्हॅल्यू काय मिळाली, 180 भागीला 3, म्हणजे पी इज इक्वल टू 3 × 18 म्हणजे 60. जर पी ची व्हॅल्यू 60 आहे, तर क्यू ची व्हॅल्यू किती होणार विद्यार्थ्यांनो, पी ची व्हॅल्यू किती आली, 60 आली, तर क्यू ची व्हॅल्यू काय होणार, पी प्लस 30, म्हणजे 60 प्लस 30, म्हणजे क्यू ची व्हॅल्यू किती होणार, 90. क्यू ची व्हॅल्यू 90 आली, तर आर ची व्हॅल्यू काय होणार, क्यू प्लस 90, म्हणजे 90 प्लस 90 म्हणजे किती होणार, 180.
ओके, आता आपल्याला तिघाचाही रेशो फाइंड आउट करायचा आहे. P/Q/R. P ची व्हॅल्यू किती आहे 60, Q ची व्हॅल्यू किती आहे 90 आणि R ची व्हॅल्यू किती आहे 180. ओके, चला रेशो फाइंड आउट करा. हा शून्य हा शून्य हा शून्य गेला, 3 तिरी 9, सॉरी 3 दुने 6, 3 तिरी 9, 3 सक 18, 2:3:6. ऑप्शन मध्ये आहे का, चेक करा. 2:3, 3 तिरी 9, 3 दुने 6, 3 तिरी 9, 3 सक 18, 180. सॉरी विद्यार्थी, लक्ष द्या, गडबड झाली. इकडे लक्ष द्या. बघा, आर ची व्हॅल्यू किती आहे 30 + 60 म्हणजे P+90 होऊन राहिले. ओके, तर इथे क्यू ची व्हॅल्यू आपण किती फाउंड आउट केली 90 म्हणून 180. ओके, बरोबर ते येऊन राहिले 37. कुठे रॉंग झालं का? पी ची व्हॅल्यू किती मिळाली 60. ओके, 3 सक 18, तर हे 60 आणि 30 90 झाली. मग आर ची व्हॅल्यू 90 + 60. अच्छा, इथे बघा, इथे रॉंग झालं विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या. असं रॉंग होत असते, तुम्ही मला सांगितलं नाही, सांगणार कसं, रेकॉर्ड व्हिडिओ आहे. ठीक आहे, तर इथे आर = Q प्लस किती आहे 60 आहे, तर इथे पण 60 होणार. ओके, म्हणजे हे किती झाले विद्यार्थ्यांनो 90 + 60 किती होणार 150. किती झाले 150. तर आपण इथे आता याचा रेशो बघा, P ची व्हॅल्यू 60 आली, Q ची व्हॅल्यू किती आली, Q ची व्हॅल्यू 90 आली आणि R ची व्हॅल्यू 150 आली. ओके, हा शून्य गेला, त्याला 3 दुने 6, 3 तिरी 9 आणि 3 5 15. 2:3:5 असं केलं विद्यार्थी. लक्ष द्या का एक वेळेस पुन्हा बघा, PQR 300 रुपये डिवाइड होत आहे. Q चा आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे, आर ची इन्फॉर्मेशन दिली आहे, P ची नाही दिली आहे, म्हणून आपण हा इक्वेशन जसा तसा घेतला, P ला जसं तसं ठेवलं. Q विषयी सांगितले की Q ला P पेक्षा 30 रुपये जास्त मिळते, तर आपण इथे पुट केलं कारण Q ची व्हॅल्यू डायरेक्ट P मध्ये. त्यानंतर R ला Q पेक्षा 60 रुपये जास्त मिळतात, Q ची व्हॅल्यू आपल्याला इथे दिली आहे P+30, आपण इथे पुट केलं, आपल्याला अशा प्रकारे P+90 व्हॅल्यू मिळाली R ची. या इक्वेशन मध्ये सगळ्या व्हॅल्यू पुटअप केल्या, तशा प्रकारे P ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 60. P ची व्हॅल्यू 60 मिळाली, तर Q ची व्हॅल्यू आपल्याला 90 मिळाली. त्याच प्रकारे R ची व्हॅल्यू 150 मिळाली. या तिघाही व्हॅल्यूला आपण रेशो मध्ये पुट केलं आणि रेशो काढला 2:3:5. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, बघा बरोबर आहे की नाही. ओके, ठीक आहे, चला समजलं प्रॉब्लेम वर जाऊया. इथे आन्सर येत आहे याचं वाला 2:3:5. 2:3:5. ओके, 38 नंबरचा प्रॉब्लेम आहे विद्यार्थ्यांना. सचिन आणि द्रविड आणि गांगुली आणि अनिल यांच्या, जसं बघा इथे बघा, सचिन आणि द्रविड आणि गांगुली आणि अनिल यांच्या उत्पन्नाचे प्रमाण 1:2, 2:3 आणि 5:6 आहे. एकूण उत्पन्न 9,600 आहे, तर सचिनचे उत्पन्न किती आहे, तर हे तुम्हाला फाइंड आउट करायचे विद्यार्थ्यांनी. बघा, ह्या तिघाचा म्हणजे यांचा रेशो दिला आहे सचिन आणि द्रविडचा, मग द्रविड आणि गांगुलीचा दिलेला आहे, गांगुली आणि अनिलचा रेशो दिलेला आहे एवढा. याच्यातनं एकूण म्हणजे टोटल रुपये इतके एवढे दिले आहेत विद्यार्थ्यांना. ठीक आहे, टोटल एवढे रुपये दिलेले आहे, तर सचिनचे उत्पन्न काय. तर विद्यार्थ्यांना हा होमवर्क म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. हा प्रॉब्लेम हा तुम्हाला स्वतः हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर कमेंट्स मध्ये तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे, आठवणीने लिहायचं आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला हा आजचा सेशन कसा वाटला कमेंट्स मध्ये कळवा विद्यार्थ्यांनो. आपण एकदम बेसिक पासून तर हाय लेवलचे क्वेश्चन घेतलेले आहे आणि प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे विद्यार्थ्यांनो. तर मला असं वाटते की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जो कोणी इथे नवीन विद्यार्थी या व्हिडिओला बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला, तुमच्या नॉलेजेबल व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील.
आणि तुमचं स्किल दिवसेंदिवस डेव्हलप होत राहतील. तर अशा प्रकारे मी सगळ्यांची आजच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओच्या शेवटचा पार्ट. ठीक आहे. तर सगळ्यांनी माझ्या शुगर स्टडी सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्ही नेहमी हसत राहा, मजेत राहा आणि शुगर स्टडी सेंटर या चॅनलला फॉलो करत राहा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.